गुड मॉर्निंग, शुभ प्रभात मंडळी सर्वांना. तर कसे आहात सर्वजण? तर मंडळी, प्रिन्सेस आरवी चॅनल ते मी प्रवीण सर्वांचं स्वागत करत आहे. तर सकाळ सकाळी बघू शकता घरामध्ये आलेले आहेत कबूतर मामा आणि दोघेही आलेले आहेत. हे दोघे रोज येतात आमच्या घरामध्ये आणि त्याला थोडं आम्ही खाद्य ठेवतो आणि ते रोज खाऊन जातात. तर रोजच्या प्रमाणे ते दोघं आलेले आहेत आणि मस्तपैकी ताव मारत आहेत बाजरीवरती. तर बाजरी ॲक्च्युली पूर्णपणे वाळवून वगैरे आत ठेवलेली आहे, तर तरीही मी बाहेर नेऊन ठेवलेली आहे. कारण त्यांना आता सवय झालेली आहे खाण्याची, त्याच्यामुळे मी थोडंसं त्यांना टाकत असतो. त्याच्यामुळे ते पातेलच थोड्या वेळ ठेवलेलं आहे, कारण असं किती ते खाणार आहेत. बघूया आता किती खात आहेत ते. अरे बापरे! तर मंडळी बघू शकता, एक जो आहे तो वरती चढलेला आहे, कारण आता सगळ्यात महत्त्वाचं आम्ही तिथं जवळच असतो. तरी दोघं घाबरत नाही आहेत, कारण त्यांना रोजची लागलेली आहे सवय. तर त्याच्यामुळे बघू शकता, एक जो आहे तो पलीकडे आहे आणि दुसरा जो आहे तो वरती आहे आणि मस्तपैकी खात आहेत. आणि खाता खाताना त्यांनी थोडंफार सांडलेलं आहे मंडळी. तर मंडळी, बाहेरचं वातावरण बघू शकता, आजचं वातावरण कसं आहे. थंडी कडकडून मंडळी रोज पडत आहे. तर तुम्हाला वातावरणावरून लक्षात आलंच असेल. तर आता मंडळी मी गावाकडचा ब्लॉग लावत आहे. तर मंडळी, ब्लॉग व्यवस्थित बघा. आरवी बघू इकडे का आरवीन आहो तू पण करते आदिराज आदिराज दुसऱ्यालाच असते. तेव्हा आम्ही शेतातनं असं आलेलं आहे चालत. तेव्हा आम्ही चालले तर पोरं पुढं पळत गेलेले आहेत. आम्ही शेतात जेवण करायला चाललेलं आहे. पोरं आता जेवायला तर मंडळी, आरवी जेव्हा गावी गेलती ना तेव्हाचा हा ब्लॉग आहे मंडळी. तर मंडळी, सगळे भाचे कंपनी आणि आरवी सगळी चिल्लर पार्टी बघू शकता. मळ्यामध्ये मस्तपैकी पंगत टाकलेले आहेत. खाणार आहे नवा हे घरात होतं तवा आता पहिला चपाती चोकून खाय की पाक. मग ते तसंच आहे योगी असलं खाय की असलं. हा ते खाय की तसलं आधी. मग काय नाश करायचं वे चांगलं असते खावा. आऊ तुला आमटी. तर मंडळी, आऊचं बघू शकतात जेवण एकदम कमीच असतंय, तर लगेच नाटक करायला लागलेले, नको नकोच म्हणला आले. इकडं बघू शकता आरवी बसलेली आहे, तिकडं बसलेली आहे माझी छोटी बहीण. सगळे भाचे का शेतात मुलं आज जेवायला आणलेली आहेत बघा. पोरोले कालवा करायला लागली होती. हे बघा, ही कारला आणले, ही वांग आणले माझ्यासाठी, ही कांदा काकडी सगळं आणलेलं आहे. हे मग चिकन केले बघा. ही चिकनचा रस्सा कसा आहे छान पाकी बघा. हे बघा, किटलीत किटलीत कट आलेला रस्सा आहे. इथं सुक्क मटण आहे. पोरं जेवायला ती हो ही आमटी. आदिराज ही जेवायला या म्हणा का. आदिराज जेवायला या म्हणा. जेवायला या तुम्ही पण. चिकन कसं झालंय? एक नंबर झालंय. श्रीराज पहिले तू फोटोच काढ, नंतर जेवतो. आऊ पाणी पिऊ नको बा. आरू लय पाणी पिऊ नको. हा आत्या चारते चपाती. हे का लिंबू आहे, कांदा आणलेला आहे. हे का लिंबू पाहिजे काय आदिराज तुला? ही लिंबू घ्या. हे काय लिंबू. आऊ तुला आदिराज लिंबू पाहिजे तुला? नको. या की पुन्हा चालू करा. तुम्ही जेवण करून जावा. जेवून जावा. चालू करायला पुन्हा पाणी येईल इकडं आमच्याकडे. आमच्यात पाणी येईल तर बसलो इथं. पाणी दे. आता जेवण झाले ती पोरं खेळायला लागली. ते बघा असं पाणी सोडलेलं आहे हरभऱ्यातनं आंब्यातनं. पोरसनी मज्जाच वाटायला लागलेली आहे खेळायला. तर आरवी कशी पळायला लागली बघा आत्याच्या माग. आरवी कशी पळते बघा. धनक पोरगलं. हा तिथं लांब लांबच उभं राहू. हा लांब उभा. चिखलात जायचं नाही. चिखलात गेलं का पाय घालून तिथं पाणी नाही धुयाला मग आपल्याला. हा लांबच उभा राहा. तिथं बस माग दगडावर. झालंय आता टाइम. गावाकडे जायचं. येऊ नको चिखल आहे. आरवी बोलतात की मला तुमच्याकडे यायचंय. नाही ह्याचा आवाज येणार तेव्हा फुक मार. बघू मम्मी ही बघा तिकडे तिकडे. आई आई मी असा
तुला ह्याचा आवाज येणार नाही इथं हात लावा. बघू बघू हा ती कुठं आणलंय ती किंडर जॉय मध्ये मिळणार. होय हा ए चला लवकर असलं आणते ते काय किंडर जॉय एवढं चला कुठं आई आमच्यात नाही मिळले. हो काय किंडर जॉय हे कागद कोण टाकायचे हो काय किंडर जॉय आणलेले आहे ते हो काय आरवीला काय काय आणलंय बघा चला किंडर जॉय जावा बाहेर लवकर खेळायला. तिथं दाखवले की लिहिले ते कागदावरती. अभ्यास बघा जावा बरं का तुमचा मम्मी मारल. काल नातवंड आली ती बघा लेकाची लेकींची आली ती सगळी मग ती पोर काय म्हणली आई काल 4 वाजता म्हणली आई मला बुंदीचं लाडू पाहिजे इथं. एक जण म्हणलं शेंगदाण्याचं लाडू पाहिजे एक म्हणलं पेढा पाहिजे. मग अशी नातवंड दमवते ती बघा अशी तुमची नातवंड तुम्हाला दमवते ती का आम्हाला तर अशी नातवंड बनवते ती. मग मी ही संध्याकाळच्याला काय केलं बुंदीचं लाडू बांधून ठेवलो बघा पोरं उठायच्या अगोदर आता लाडू द्यायचं खायला नाश्त्याला. ही शेंगदाण्याचं एकाला पेढा एकाला बुंदीचा लाडू एकाला. आरवी बसलेले आहे खुर्चीवर सकाळवारी उठून लवकर दूध पिऊन बसले. पिली का आरवी दूध लई पित नाही बघा थोडंच पेलेले आहे. मग असं आमची आहे तर नातवंड आम्हाला दमवते ती बघा. मग कसं तुम्हाला हेडी वाटतोय सांगा लाईक करा. बुंदीचे लाडू कसे वाटते शेंगदाण्याचं पेढे या सर्वजण खायला. एवढंच खाल्लंय तर वाहनं येते ती रे वाहनं येते ती. ते पोट बघ केवढं भरलंय. सामने क्रिकेटर जैसे मारे क्रिकेटर मुझे भी मिली. श्रीराजला पण मिळली. आरवी हे बघ इथं काय करते ये आई आज खेळणे आणून द्या ना. थांबा घेतला जागा करते तुम्हाला हे बघ हे तुझी तुम्हाला जागा करते इथं खेळायला. आई खाट ना इथं बसायला पण जागा. बघा कशी लहान मुलं खेळायला लागलेली ती बघा भांडी कुंडी काढून दिलेले आहे बाजूला टाकले बघा इथं बाजल्या कशी खाली चटई हातरल्या चटई हातरून खेळत बसली ती. आरवी याऊ आदिरा आरवी कशी खेळायला बघा वैशी सोबत. ह्या आदिरा शिरतचा वेगळाच खेळ आहे बघा. ही भांडी कुंडी मांडून पोवा वाजवायला आहे कसं खेळणं चाललंय बघा लहान मुलांचं. नातवंड आजच आलेली आहे ती सुट्टी आहे म्हणून 10-12 दिवस नाताळ सुट्टीची आली ती. अशी तुमच्याकडे नातवंड आली का सांगा आम्हाला लाईक करून कुठून बघताय सांगा. आता मंडळी सगळेजण दमलेले आहेत आणि जेवायला सुरुवात केलेलं आहे तर बाहेरच पंगत मांडलेले आहेत. तर मंडळी बघू शकता आरवी पण बसलेले आहे इकडे आऊ पण बसलेले आहे आदिराज पण बसलेले श्रीराज तेवढा तिकडे बसलेला आहे मंडळी. तर सकाळचंच वातावरण आहे मंडळी बघू शकता गप्पा टप्पा मारत एकदम जेवायला बसलेले आहेत. तर आरवी काही जास्त खात नाही आणि आऊ पण जास्त खात नाही. आदिराज ठीकठाक खातो मंडळी आणि श्रीराज पण चांगलं खातो. तर इकडे बघू शकता मंडळी यांचा सकाळ सकाळ आता सुरुवात झाली आहे. अवंतिका मुंड काढकल हा बघ आरवी मोठ्याने किती ओरडते बघ. हा बघ आरवी ओरड हलवू नको शिरत हलवू नको थांब. हा आरू बघू आता आरवीचा नंबर आलाय. आवरा कशी लहान मुलं खेळायला लागली बघा. आरवी कशी पळायला लागली बघा. फास्ट आरवी. हा आरू आणा सायकल. योगी किती कार्य असते योगी कार्य असते ही कार्य असते का नाही बघ मुंड कच्ची रिलगी हलवू नको. हलवलं कुणी दोघांनी बरं ठेव बघू त्याच्यावर पाय चालू बघू. हा ढकलायचं पाय पुढं हा तसं करायचं ढकलायचं पुढं ढकलायचं. हां